न्यू नागपूरसाठी MMRDला जमीन देण्यास आता शेतकऱ्यांची संमती आहे। मुख्यमंत्री फडणवीसांचा न्यू नागपूर हा ड्रीम प्रोजेक्ट आहे। गोधनी लाडगाव या 2 गावांच्या क्षेत्रामध्ये न्यू नागपूर उभारणार। जिल्हाधिकाऱ्यांकडून जमीन अधिग्रहणासाठी दर निश्चित केले जाणार आहेत। नागपूरच्या वडगाव गोधनी परिसरामध्ये जवळपास 676 हेक्टर परिसरामध्ये जे आहे ते न्यू नागपूरचं प्रोजेक्ट जे आहे ते केलं जाणार आहे आणि यासाठी जवळपास 80% शेतकऱ्यांनी आपल्या जमीन सरकारला जे आहे ते अधिग्रहण करण्यासाठी आपली सहमती देखील दर्शवलेली आहे। हा जो परिसर आहे वडगाव गोधनीचा परिसर आहे आणि या परिसरातील या जमिनीमध्ये जे आहे ते आता न्यू नागपूरचा प्रोजेक्ट जे आहे ते या ठिकाणी तयार केला जाणार आहे। एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे। जवळपास 11,000 कोटी रुपये खर्च करून जातो हा प्रकल्प या ठिकाणी तयार केला जातो आहे आणि पुढील 15 वर्षांमध्ये जे आहे ते या प्रकल्पाचं काम पूर्णत्वास नेण्याचं जे आहे ते प्रशासनाचा मानस आहे। त्यामुळे नक्कीच सुरुवातीला जे आहे ते अनेक शेतकऱ्यांनी जे आहे ते या परिसरामध्ये जमीन देण्यासंदर्भात जे आहे ते असहमती दर्शवल्यामुळे जे आहे ते काही अडथळे निर्माण झाले होते। मात्र आता जवळपास 80% शेतकऱ्यांनी या परिसरातील जे आहे ते त्यांनी आपली सहमती प्रशासनाला जमीन देण्यासंदर्भामध्ये जे आहे ते एकूणच दर्शवले आहे। आतापर्यंत जे आहे ते या परिसरातील जवळपास 80% शेतकऱ्यांनी जे आहे ते ही जमीन प्रशासनाला देण्यासाठी आपली सहमती दर्शवली आहे आणि उर्वरित जे काही शेतकरी असतील त्यांच्यासोबत जे आहे ते पुन्हा आता प्रशासनाच्या माध्यमातून जे आहे ते बैठका लावून त्यांची मनधरणी कशा पद्धतीने करता येईल त्याचे प्रयत्न जे आहे ते एकंदरीत केले जात आहेत। त्यामुळे नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला न्यू नागपूरमधील जो प्रमुख अडथळा होता शेतकरी जमिनींच्या अधिग्रहणाचा तो कुठेतरी आता सुटला आहे आणि लवकरच या प्रकल्पाला जे आहे ते आता सुरुवात होईल अशी अपेक्षा जी आहे ते बाळगली जात आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। गोधनी लाडगाव परिसरामध्ये जवळपास 676 हेक्टरमध्ये जे आहे ते हा न्यू नागपूरचा प्रोजेक्ट उभारला जाणार आहे। त्यामध्ये जवळपास 603 हेक्टर जमीन म्हणजे 80% शेतकऱ्यांनी जे आहे ते आपली सहमती प्रशासनाला दर्शवलेली आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहे या ठिकाणचे ज्यांची जमीन जी आहे ते या न्यू नागपूरच्या प्रोजेक्टमध्ये जाणार आहे। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। आमची 7 एकर जमीन जाणार आहे। आम्हाला सरकारने चंद्रशेखर बावनकुळे यांनी 1,57,00,000चा कोरडवाहूचा भाव कबूल केलेला आहे आणि वलतीचा तुम्हाला वाढीव मिळू म्हणून सांगितलं त्यानं। प्रश्न फक्त हाच आहे की आता त्यांनी फायनल रेट रिव्हील केलेला नाही आहे अजून। तर त्यांचं म्हणणं आता मागं एका पेपरमध्ये आलं होतं, न्यूजपेपरमध्ये, की आता शेवटचा निर्णय आता ते जिल्हाधिकारी घेतील म्हणून आणि ते ठरवतील आता काय होते तर सांगतील। आता आम्हाला तेव्हाच कळेल की काय देतात का। आमची अपेक्षा तर असं आहे की जवळपास आम्हाला 2 करोडच्या वरती रेट मिळाला तर चांगलं राहील बा आणि प्रति एकर प्लॉट। नक्कीच। तुमची किती एकर जमीन गेलेली आहे भाऊ? 7 एकर। बरं, काय समाधानी आहात का तुम्ही प्रशासनाने तुम्ही संमती दिली आपली? हा, संमती दिली। बरं, जे काही तुम्हाला आता शासनाकडून जो काही निधी मिळेल त्यामध्ये तुम्ही समाधानी असाल? नाही ना, आम्हाला 2 करोड तरी पाहिजे नाही। शेतकऱ्यांना आता 5 पट मोबदला देत यांच्या जमीन जे आहे ते अधिग्रहण जे आहे ते केले जाणार आहेत। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।